आणि हे जोडवे आता मी संक्रांतीला केले आहेत। म्हणजे मी अशी घालत नसते, मी साडी घालत असते, पण मम्मीची इच्छा होती माझ्या सासूबाईंची की तू आता असे जोडवे घाल म्हणून, पाया भरून दिसतात, चांगले दिसतात, त्यामुळे मी आणि असं ब्लाऊज स्टिच केला आहे, मी स्टिच केला आहे आणि ही लेस लावली आहे मोतीची आणि असं नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल। तर आज आहे मकर संक्रांती, तर माझ्या वायटी फॅमिलीला माझ्यातर्फे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमची मकर संक्रांत खूप छान जावं, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तर मंडळी, आज खूप सुवासिनींसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि म्हणजे आजच्या दिवशी वाण ओवाळतात, जे काही तुम्हाला माहीतच असेल। आणि सोबतच मी अगोदर पण ब्लॉग टाकला आहे माझ्या चॅनलवर संक्रांतीचा, तर यावेळेससुद्धा मी ब्लॉग टाकणार आहे मकर संक्रांती, तर ब्लॉग नक्की बघा। आणि चॅनलवर तुम्ही जर का पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, आजच्या दिवशी म्हणजे सुवासिनींसाठी मी तुम्हाला आधीच म्हटलं महत्त्वाचं असतो, तर माझी ऑलमोस्ट सगळी कामं झाली आहे, पण आजची पूजा जी असते वाण ओवाळण्याची, ती 3 वाजल्यापासून, दुपारच्या 3 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत आहे। तर सगळं सामान आम्ही आणून घेतलं आहे, म्हणजे जी काही पूजाची तयारी असते ती मी करून घेतली आहे, पण अजून वाजले आहेत 1:15, तर अजून वेळ आहे पूजेसाठी। मला जसं माहीतच आहे आजच्या दिवशी भरपूर लोक असे पाया पडण्यासाठी येतात, परत तिळगुळ घेतात। तर आज मी थोडंसं टेबल डेकोरेशन करणार आहे आणि थोडंसं अशी सजावट आहे, रांगोळी वगैरे काढली आहे मी ऑलरेडी, आणि नंतर मग मी रेडी होणार आहे। तोपर्यंत कसे 3 वाजतीलच, त्याच्यानंतर आम्ही पूजा करू, मी आणि मम्मी। तर मी पण आज खूप छान असं लुक घेणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सोबतच उद्या मी जाणार आहे येवल्यात काईट फेस्टिवल बघण्यासाठी, जे की तुम्हाला माहीतच आहे, मी नेहमी जात असते। सलग 2 ते 3 वर्षापासून मी येवल्यात जाते काईट फेस्टिवल बघण्यासाठी, मला खूप आवडतं। तर मी या वर्षीसुद्धा जाणार आहे, तर उद्या तोसुद्धा व्लॉग चॅनलवर येईल, तर व्लॉग नक्की बघा। आणि तर चला मग मी तोपर्यंत थोडंसं डेकोरेशन करून घेते आणि नंतर मी रेडी होऊन जाते, कारण माझं बेबी आल्यावर त्याला पण मला जेव घालायचं आहे, मग वेळ भेटत नाही। थोडेसे आमचं एन्जॉय, फोटोशूट, नंतर संध्याकाळी पाय पडण्यासाठी जावं लागतं। तर चला मग मी आता तुम्हाला डेकोरेशन दाखवते, टेबल डेकोरेशन। आणि इथं बघू शकता तुम्ही, मी असं टेबल डेकोरेशन करत आहे। इथे मी अशी देवी, जे आपण मार्गशीर्ष महिन्यात पूजा करत असतो ती देवी, त्याचा मुकुट मी इथं लावला आहे आणि खाली असे हे रांगोळीचे पॅचेस आहे आणि सोबतच हे तिळगुळ वगैरे, फुलं वगैरे ठेवले आहे। अजून मला या साईडला पण थोडंसं डेकोरेशन करायचं आहे, कारण टिपॉय थोडंसं खाली खाली दिसतोय, त्यामुळे आता मी परत पॅचेस आणणार आहे, थोडेसे पॅचेस लावणार आहेत। तर चला मग मी आता पुढची तयारी करून घेते। मी बघू शकता तुम्ही, मी फायनल डेकोरेशन केलं आहे टेबल, असा माझा डेकोर झाला आहे। कसं दिसत आहे टेबल नक्की सांगा। आणि बघू शकता आता मी पूजेची तयारीसुद्धा केली आहे, सगळ्या वस्तू मी एका ठिकाणी ठेवल्या आहेत, आता मी पूजा करणार आहे। आणि बघू शकता तुम्ही, मी अशी आलता लावून घेतला आहे, परत अशी चैन आणि हे जोडवे आता मी संक्रांतीला केले आहेत। म्हणजे मी अशी घालत नसते, मी साडी घालत असते, पण मम्मीची इच्छा होती माझ्या सासूबाईंची की तू आता असे जोडवे घाल म्हणून, पाया भरून दिसतात, चांगले दिसतात, त्यामुळे त्यांनी मला असे जोडवे आणले यावेळेस। आणि असे मी चैन, पायल वगैरे वेअर केले आहे। आता मी रेडी होणार आहे, तर चला मग मी आता रेडी होते। कशी दिसत आहेत माझे पाय नक्की सांगा। तर मंडळी, आता वाजले आहेत 3, तर आत्तापासून जो काही पूजेचा वेळ आहे तो सुरू झाला आहे, 3 ते 5:30 आहे। तर मी आले आहे खाली आणि आता मी होत आहे रेडी। थोडंसं मी मेकअप वगैरे करू, नंतर मग मला साडी घालायची आहे। तर चला मग मी आता रेडी होते, नंतर मी तुम्हाला माझी साडी पण दाखवेल की मी साडी कोणती घालणार आहे। तर चला मी रेडी होते आता। तर बघू शकता तुम्ही, माझा मेकअप झाला आहे, आता मला फक्त साडी नेसायची आहे। तर बघू शकता तुम्ही, मी असं मेकअप केलं आहे, कसं दिसतोय माझा मेकअप नक्की सांगा। तर चला मी आता साडी घालून घेते आणि नंतर फायनल लुक मी तुम्हाला दाखवते। तर बघू शकता मंडळी, मी झाले आहे रेडी आणि मी अशी दिसते, अशी साडी मी घातली आहे बांधणीची आणि असं ब्लाऊज स्टिच केला आहे, मी स्टिच केला आहे आणि ही लेस लावली आहे मोतीची आणि असं सरळ पदर घेतला आहे, सोबतच हा मांगटिका लावला आहे, म्हणजे हा बेल्ट
तर कसा दिसतंय माझा लूक, आणि मी पूर्ण साडी पण टाकते तुम्हाला. अजून मी वरती जाणार आहे, नंतर मग मी तुम्हाला साडीचा व्हिडिओ पण टाकेल. तर चला मग मी जाते आता वरती, कारण करायची आहे आता पूजा. तर चला मग. सर्वात आधी मम्मीने केली पूजा. त्यानंतर ज्या काही तांबे वगैरे आहेत त्यात मी वाणचं जे काही वस्तू आहेत, ज्या काही आपल्या पूजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या टाकल्या आणि मी पण छान अशी पूजा केली, दर्शन घेतले, फुलं वगैरे ठेवली. पूजा झाल्यावर मम्मी आणि मी आम्ही दोघींनी एकमेकांना हळदी कुंकू लावलं. मी मम्मीचे दर्शन घेतले आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला, तिळगुळ घेतला. आणि तुम्ही बघू शकता हा माझा साडीचा फुल लूक आहे. म्हणजे मी अशी दिसत होते, असा माझा लूक होता. माझी पायाचे हे आलता आहे जे काही तुम्हाला दिसत आहे. आणि हे आम्ही वाण जो असतो ते सवासिनींना जो द्यावा लागतो त्याच्यासाठी हे आम्ही कुंकवाच्या ज्या काही डबे असतात ना त्या आम्ही आणलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही किती छान अशा आहेत, गोल्डन कलरच्या आहेत. आणि मी तुम्हाला एक ओपन पण करून दाखवते, बघू शकता तुम्ही. आणि मला हे खूप आवडतं, मी याच्यात नेहमी कुंकू भरत असते. तर खूपच छान आहे, मला हा वाण खूप आवडला आणि खूप छान अशा रेटमध्ये पण आम्हाला भेटला आहे. तर बघू शकता तुम्ही. तर चला मग आता मी हे वाण असं ज्या वहिनी वगैरे येणार आहेत काकू त्यांना देणार आहेत. तर असा माझा संक्रांतीचा ब्लॉग होता मंडळी. संध्याकाळी मी केली स्वयंपाकाची तयारी. सगळ्यांचं आमचं पाया पडून झाले होते, मी सगळ्यांकडून तिळगुळ घेतला होता. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा. तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय.